Name of chapter is Cell Structure and Organization. First, आपण पाहणार आहोत the definition of the cell. What is meant by the cell is? What is the cell is? The cell is the structural and functional unit of the life. That means all the living organisms are made up of the cells. And this cell has its independent existence and it can perform all functions of the life. This is the property of the cell. त्यामुळे सेलची डेफिनेशन म्हटल्यानंतर तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. स्ट्रक्चरल and functional unit of life. This is the simple definition of the cell. ही लक्षात ठेवायची. मग या सेलच्या काही प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टर्स कुठल्या आहेत त्या एकदा तुम्ही लक्षात घ्या. सेल हॅज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. Has independent existence. Second, cell can perform all the processes or functions of life. Cell can perform all functions of life. मग आता ही जी सेल आहे, फॉर एक्झाम्पल दीज आर दी सेल्स. दे आर अरेंज्ड like this. The cells are very small in size. Some cells are very large in size. The smaller cell is of mycoplasma and length of this cell is 0.3 micrometer. आणि या ज्या सेल्स असतात या ऑब्झर्व करण्यासाठी मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. दॅट मीन्स सेल्स ऑब्झर्व्ड अंडर मायक्रोस्कोप. दॅट मीन्स इफ वी want to study the cell or to study the characters or the size, shape and structure of the cell, then this cell can be observed under the microscope. That means there are light microscopes, simple microscope, electron microscope used to observe the cell or to study the cells. म्हणजे सेल्स पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. या ज्या सेल्स असतात या सेल्स वेगवेगळ्या मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला पाहता येतात. मग
जो पहिला टाईप आहे मायक्रोस्कोपचा त्याला म्हटलं जातं सिम्पल मायक्रोस्कोप. दी टाईप ऑफ मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही फर्स्ट लक्षात ठेवा सिम्पल मायक्रोस्कोप. This simple microscope magnify the image about 50 times or 100 times. सिंपल मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला जो ऑब्जेक्ट आपण पाहणार आहोत, जी सेल आपण पाहणार आहोत, ती किती एनलार्ज होते 50 to 100 टाइम्स. एवढं लक्षात ठेवा. मॅग्निफिकेशन किती असतं सिंपल मायक्रोस्कोपचं? मॅग्निफिकेशन इज 50 टाइम्स or 100 times, 50x or 100x, हे लक्षात ठेवा. सेकंड मायक्रोस्कोप आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. This compound microscope has the magnification of about 1000 times, and compound microscope uses the light for the observation of the object or the cell, therefore it is called light microscope. हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला जी सेल किंवा जो ऑब्जेक्ट ऑब्झर्व करायचा असतो त्याच्यासाठी लाईट यूज करतो. वी कॅन ऑब्झर्व द ऑब्जेक्ट्स ऑर द सेल अंडर द लाईट, अँड देअरफॉर धिस मायक्रोस्कोप इज कॉल्ड light microscope. Why this is called light microscope? Because a beam of light is a beam of light is used to make the things visible. Hence it is called light microscope. A beam of light is used to make things visible or object visible. Therefore it is called light microscope. Then third type of microscope is electron microscope. Electron microscope magnify the image about 5 lakh times. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन किती आहे 5 lakh टाइम्स. म्हणजेच तुम्हाला इथं काय लक्षात आलं आहे की सेल जर ऑब्झर्व करायची असेल आणि सेलचे डिटेल स्ट्रक्चर जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असतील तर मायक्रोस्कोपच्या खालीच ती आपल्याला पाहावी लागते. मग मायक्रोस्कोप कुठला यूज केला जातो? यापैकी कुठल्याही मायक्रोस्कोपमधून आपल्याला सेलचं शेप किंवा साईज त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येते. परंतु डिटेल आणि फाईन स्ट्रक्चर जर आपल्याला सेलचे लक्षात घ्यायचे असतील तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. जनरली सेल पाहण्यासाठी मग कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज होतो आणि हे त्यांचे मॅग्निफिकेशन्स आहेत. सिंपल मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन किती लक्षात ठेवणार 50 or 100x. त्याच्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोपचं किती आहे 1000x, दॅट इज 1000 टाइम्स. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं आहे 5 lakh टाइम्स. एक्स म्हणजे काय नंबर ऑफ टाइम्स लक्षात घ्या 50 टाइम्स और 100 टाइम्स. आणि मग आता आपण बघणार आहोत डिफरंट शेप्स ऑफ द सेल. सेलचे वेगवेगळे कुठले आकार असतात? शेप्स ऑफ सेल्स.
आता सेलचा जो काही शेप आहे हा वेगवेगळा पण असू शकतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ दी सेल्स और डिफरंट शेप्स अवेलेबल ऑफ दी सेल्स. मग त्याच्यामध्ये आहे सेल मे बी स्पेरिकल इन शेप, spherical, cell may be rectangular, it may be flat or we called it as a flatten, polygonal, oval shape, triangular, conical, columnar. These are the different shapes of the cells, etc. तर मग तुम्हाला लक्षात आले का सेलचे आकार कुठले कुठले असतात? एक तर सेल स्पेरिकल असू शकते, रेक्टँग्युलर असू शकते, आयताकृती असेल, फ्लॅट म्हणजे पूर्णपणे फ्लॅट असेल, पसरट असेल, पॉलिगोनल असेल, षटकोनी वगैरे जसा आकार असतो त्या पद्धतीनं, पंचकोनी, षटकोनी, ओव्हल अंडाकृती असेल, ट्रायअँग्युलर त्रिकोणी असेल, कोनिकल, कॉलमनर, अशा पद्धतीचे वेगवेगळे सेलचे आकार असतात. नेक्स्ट, सेल साइज. आता सेल साइजच्या संदर्भात तुम्ही लक्षात घ्या की सेल लहानात लहान आकाराची पण असते. लहानात लहान आकाराची सेल कुठली आहे? मायकोप्लाझ्मा. दॅट इज द स्मॉलेस्ट सेल. स्मॉलेस्ट सेल जी आहे ती कुठली आहे? मायकोप्लाझ्मा. आणि या स्मॉलेस्ट सेलची साईज किती आहे? 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. ठीक आहे. त्याच्यानंतर जी बॅक्टेरियल सेल असते, या बॅक्टेरियल सेलची साईज काय आहे ती तुम्हाला सांगतो. दी बॅक्टेरियल सेल साईज इज 3 मायक्रोमीटर टू 5 मायक्रोमीटर in length. This is the size of bacterial cell. Then third is the largest cell. सर्वात लार्ज साइजची सेल कुठली आहे? The largest cell is the cell of ostrich egg. शहामृगाचं जे अंड आहे त्याची जी सेल आहे, त्याच्या अंड्याची, शहामृगाच्या, ऑस्ट्रिक म्हणजे शहामृग, त्याची जी सेल आहे एग सेल, ही लार्जेस्ट सेल आहे. ही जवळजवळ किती लांब आहे? व्हॉट इज द लेंथ? इट इज अबाउट 15 सेंटीमीटर इन लेंथ. 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लॉंगेस्ट सेल कुठली आहे? सर्वात लांब लचक लॉंगेस्ट सेल The longest cell is our nerve cells. ज्या नर्व सेल्स असतात या लॉंगेस्ट सेल्स असतात. नर्व सेल्स आर दी लॉंगेस्ट सेल्स. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण, तुम्ही 10thला असताना किंवा 9th किंवा 10thला तुम्हाला सेल थिअरी होती.
सेल थेरी कोणी प्रपोज केली होती? इट इज प्रपोज्ड बाय दी शाइल्डेन, शॉन अँड शाइल्डेन. परंतु आणखी एक सायंटिस्ट आहे रुडॉल्फ व्हिरशॉ. ही फर्स्ट टाइम एक्सप्लेन दॅट the new cells arising from the pre-existing cell by the process called cell division. म्हणजे सेल डिव्हिजन झाल्यामुळं नवीन सेल अस्तित्वात येते. बघा इथे मी काय सांगतोय. अकॉर्डिंग टू रुडॉल्फ व्हिरशॉ, रुडॉल्फ व्हिरशॉ काय सांगितले त्यांनी हे पहा, मी इथे दाखवतो. ही एक सेल आहे आणि या एका सेलचं काय होतं, इथं डिव्हिजन होतं. धिस वन सेल इज डिव्हाइड अँड आफ्टर द डिव्हिजन टू सेल्स आर फॉर्म. दीज आर दी टू सेल्स दॅट आर फॉर्म फ्रॉम दिस पॅरेंट सेल. म्हणजे ही जी आहे, या दोन ज्या आहेत या नवीन सेल्स तयार झाल्या. दीज आर दी न्यूली फॉर्म्ड सेल्स. आणि या न्यूली फॉर्म्ड सेल कोणापासून फॉर्म झाल्यात? या सेलपासून. म्हणून या सेलला मी काय म्हणणार? प्री एक्झिस्टिंग सेल. मीन्स these newly formed cell comes from this pre-existing cell. These pre-existing cells undergo division and new daughter cells are formed. And this first time explained was रुडॉल्फ व्हिरशॉ. आणि हे जे आहे हे पहिल्यांदा कोणी एक्सप्लेन केलं? रुडॉल्फ व्हिरशॉने एक्सप्लेन केलं. मग काय सांगितलं त्यांनी? लक्षात घ्या. फर्स्ट टाइम एक्सप्लेन that new cells are formed by cell division from pre-existing cells. म्हणजे प्रत्येक नवीन सेल जी अस्तित्वात येते त्याच्यासाठी आधी कुठली तरी एक सेल अस्तित्वात असते, त्याला आपण प्री एक्झिस्टिंग सेल म्हणतो. अशाने नवीन सेल्स फॉर्म होत असतात. आधीच्या एका सेलचं डिव्हिजन होतं आणि नवीन डॉटर सेल्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. धिस इज कॉल्ड, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल्स बाय डिव्हिजन, इट इज कॉल्ड ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. ठीक आहे. म्हणजे ऑमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे काय? न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल्स. बाय डिव्हिजन, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या सेल थेअरीमध्ये खूप काही मॉडिफिकेशन झाले आणि मॉडर्न सेल थेअरी जी आहे ती त्या ठिकाणी मांडण्यात आली. ही जी मॉडर्न सेल थेअरी आहे ती काय आहे, तिचे पॉस्ट्युलेट्स कुठले ते आपण बघणार आहोत. तर आपण बघतोय मॉडर्न सेल थेअरी.
मॉडर्न सेल थिअरीचं फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्लांट्स, ॲनिमल्स, देन द बॅक्टेरिया, फंगस, दॅट मीन्स ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स. हे सगळ्यांना तुम्हाला स्कूलपासून माहिती आहे. त्याच्यामुळं सेल थिअरीचं पहिलं पॉस्ट्युलेट्स आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. Second postulates of the modern cell theory is living organism or living cell arise from the pre-existing cell. जे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं रुडॉल्फ विरशॉ यांनी जे एक्सप्लेन केलं ऑमनिस ई सेल्युला, त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की जी नवीन सेल अस्तित्वात येते ही आधीच्या एका सेलपासून अस्तित्वात येते. म्हणून हे पॉस्ट्युलेट्स मॉडर्न सेल थिअरीमध्ये इन्क्लूड केले की ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय, लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बाय डिव्हिजन. ठीक आहे, मग इथे फक्त तुम्ही एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे पॉस्ट्युलेट्समध्ये, लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. थर्ड पॉस्ट्युलेट्स आहे सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. जे आपण डेफिनेशन सांगतो सेलची तीच इथे तुम्हाला मेन्शन करायची. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्याच्यानंतर फोर्थ पॉस्ट्युलेट आहे मॉडर्न सेल थिअरीचं की टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. उदाहरणार्थ कुठलाही ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम तुम्ही घ्या, तो जी ॲक्टिव्हिटी करतो, इंजेशन, डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन, ज्या ॲक्टिव्हिटीज बॉडीमध्ये घडतात याला रिस्पॉन्सिबल सेल्स आहेत. कारण त्या ऑर्गन्समध्ये ज्या सेल्स आहेत या सेल्स ते काम, ते फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करत असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एखाद्या ऑर्गॅनिझमचं जी काही ॲक्टिव्हिटी आहे, तो जे काही फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करतो, ते जे फंक्शन होतं ते ॲक्च्युली सेलकडून होत असतं. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ दी सेल्स म्हणजे त्याच्या बॉडीच्या शरीराच्या सगळ्या सेल्स मिळून जे काम करतात तेच म्हणजे त्याच्या बॉडीची ॲक्टिव्हिटी आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. बिकॉज द बॉडी ऑर दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ दी सेल्स. म्हणून नेक्स्ट पॉस्ट्युलेट आपण काय सांगणार, टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल are responsible for activity of an organism. नेक्स्ट पॉस्ट्युलेट आहे सेल्स शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेल काय करते, केमिकल एनर्जी जी आहे किंवा जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे सेल्स
शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता याचं एक क्लासिक एक्झाम्पल काय आहे तर बघा, मी इथे दाखवतो ही प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये या ठिकाणी हा प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, दिस इज द प्लांट सेल. या प्लांट सेलचा हा न्यूक्लियस आणि या प्लांट सेलमध्ये हे स्ट्रक्चर आहे क्लोरोप्लास्ट. दिस इज द क्लोरोप्लास्ट and here it is a plant cell. आता क्लोरोप्लास्ट काय करणार, इट टेक्स द सनलाइट ही जी सनलाइट आहे ही सनलाइट हे क्लोरोप्लास्ट ॲब्झॉर्ब करतात. म्हणजेच काय करतात, क्लोरोप्लास्ट ॲब्झॉर्ब्स द लाईट एनर्जी convert this light energy into chemical form of energy. आणि ही लाईट एनर्जी यूज करून या क्लोरोप्लास्टमध्ये काय कन्वर्ट होतं, त्या ठिकाणी काय मॉलिक्यूल फॉर्म होतो, ATPचा मॉलिक्यूल फॉर्म होतो. इट फॉर्म्स द ATP मॉलिक्यूल इनसाइड दिस क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टमध्ये फॉर्म होतं ATP मॉलिक्यूल्स. ATP काय आहे, केमिकल आहे. इट इज अ केमिकल कंपाऊंड. म्हणजेच इथे तुम्हाला काय लक्षात आलं, हिअर इट इज अ फॉर्मेशन ऑफ ATP. म्हणजेच हा ATP मॉलिक्यूल जो आहे याच्यामध्ये जी एनर्जी आहे या एनर्जीला आपण काय म्हणणार आता, केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. दिस इज कॉल्ड केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे लाईट एनर्जीचं यूज करून केमिकल त्या ठिकाणी फॉर्म झालं. ते कुठलं केमिकल फॉर्म झालं, ATP. मग याच्याकडं जी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणणार, केमिकल एनर्जी. They forms the ATP and which is called chemical energy. तुम्हाला इथे काय लक्षात आलं की एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली, रूपांतर झालं एनर्जीचं. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन प्लांट सेलनी कशामध्ये केलं, दी लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आणि ते कुठं घडलं, प्लांट सेलमध्ये. कुठल्या सेल ऑर्गनेल्समध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये. दी क्लोरोप्लास्ट कन्वर्ट्स धिस लाईट एनर्जी इनटू दी केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. अशा पद्धतीने सेल काय केलं, एनर्जी ट्रान्सफॉर्म केली. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉस्ट्युलेट आहे सेल थिअरीचं. सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड दॅट इज DNA अँड RNA इन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. सेल्समध्ये काय प्रेझेंट असतो, DNA. सेल कंटेन्स न्यूक्लिक ॲसिड. मग कुठलीही सेल असू द्या, या सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड असतोच. मग न्यूक्लिक ॲसिडचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे DNA आणि दुसरा म्हणजे RNA. DNA अँड RNA. मग DNA आणि RNA कुठे प्रेझेंट असतात, DNA इज फाउंड इन न्यूक्लियस. DNA कुठं प्रेझेंट असतो, न्यूक्लियसमध्ये. RNA पण न्यूक्लियसमध्ये असतो आणि न्यूक्लियसमधून तयार झाल्यानंतर मग तो कुठे येतो, सायटोप्लाझममध्ये. बरोबर. म्हणजे सेलमध्ये जो DNA आणि RNA आहे हा न्यूक्लियस किंवा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. आता उदाहरणार्थ मी इथे ॲनिमल सेल ड्रॉ केली. ॲनिमल सेलचा हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये हा मी इथे दाखवतो DNA. हे पहा, दिस इज द DNA विच इज प्रेझेंट इन टू दी न्यूक्लियस. आता
मी इथे एक प्रोकॅरियोटिक सेल दाखवतो. हे पहा, ही आहे बॅक्टेरियल सेल, प्रोकॅरियोटिक सेल. आता या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण तर शिकलोय, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नसतोच. प्रोकॅरियोटिक सेल लॅक्स द न्यूक्लियस. आणि मग त्यांच्यामध्ये हा जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्येच काय प्रेझेंट असतो? DNA प्रेझेंट असतो किंवा RNA प्रेझेंट असतो. मग हे पण मी इथे दाखवतो प्रोकॅरियोटिक सेलचा DNA. हे लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला इथे काय दिसलं की एका सेलमध्ये DNA कुठं प्रेझेंट आहे? न्यूक्लियसमध्ये. आणि दुसऱ्या सेलमध्ये DNA कुठं प्रेझेंट आहे? सायटोप्लाझममध्ये. तर हा आहे न्यूक्लियस आणि हे आहे सायटोप्लाझम. हा आहे DNA आणि इकडे सुद्धा हा आहे DNA. तर पहा, मी लेबल करतोय. दिस इज ॲनिमल सेल. मग ॲनिमल सेल असू द्या किंवा प्लांट सेल असू द्या, म्हणजेच काय म्हणतो मी इथे? यूकॅरियोटिक सेल. प्लांट अँड ॲनिमल सेल, यूकॅरियोटिक सेल. या यूकॅरियोटिक सेलमध्ये जो DNA आहे, हा DNA कुठं प्रेझेंट आहे? इनसाइड दी न्यूक्लियस. आणि ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कुठं प्रेझेंट आहे? इनसाइड दी सायटोप्लाझम. कुठल्या सेलमध्ये? प्रोकॅरियोटिक सेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी मॉडर्न सेल थेअरी एक्सप्लेन केली. बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.